नमस्कार. माझे नाव जगदीश दोदा सोनवणे. भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील विद्या मंदिर चहार्डी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी या ठिकाणी विज्ञान, गणित, जादूगर या स्पर्धेसाठी तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून विभागावर या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या याच्यामध्ये गणितीय पट्टी ही मी गणिताची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागाच्या विद्यार्थ्यांना ती सोपी जावी आणि गणिताची भीती त्यांच्या मनातून कमी व्हावी या दृष्टिकोनातनं एक गणितीय पट्टीची अद्भुत अशी निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये विविध अशा संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीत स्पष्ट होतात आणि विद्यार्थी हे आवडीने गणित सोडवतात आणि ज्या छोट्या छोट्या बेसिक ज्या चुका आहेत त्या चुका विद्यार्थी करत नाही आणि गणिताची आवड त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते असा संकल्प या गणितीय पट्टीमार्फत मी केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना ती अतिशय आवडीने ते करतील या पद्धतीत गणितीय पट्टी मी तयार केलेली आहे. ती गणितीय पट्टीमध्ये अशी एक पट्टी आम्ही तयार केलेली आहे की त्या गणितीय पट्टीमध्ये विविध क्रिया आपल्याला करता येतात. पहिले म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना संख्या ज्ञान मिळावे म्हणून नैसर्गिक संख्येची निर्मिती झाली. नैसर्गिक संख्या कोणत्या त्या या गणितीय पट्टीवर आपल्याला स्पष्ट करता येतात. नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 ते अनंतापर्यंत ह्या नैसर्गिक संख्या असतात. नैसर्गिक संख्येची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी त्यांना आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला त्या दाखवता येतात. नैसर्गिक संख्येनंतर ज्या संख्या येतात त्या म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या आणि शून्य अशा मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. तसंच 0, 1, 2, 3, 4 ते अनंतापर्यंत ह्या पूर्ण संख्या असतात. पूर्ण संख्या निर्माण झाल्यानंतर आपल्याला अपूर्णांक संख्या तयार होतात. अपूर्णांक संख्या तयार होताना ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे धन आणि ऋण अशा संख्या ज्यावेळेस तयार होतात त्या सर्व संख्यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. म्हणजेच 0, 1, 2, 3, 4, 0, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5 अशा पद्धतीची जी संख्या तयार होतात या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांची संकल्पना ही स्पष्ट होते. तदनंतर संख्यारेषा. संख्यारेषा हे आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीत संख्यारेषा म्हणजे एक संख्या एक लाईनीवर आपण 0, उजव्या बाजूला आपण धनसंख्या लिहितो, डाव्या बाजूला आपण ऋणसंख्या लिहितो आणि अशी जी एक संख्या तयार होते त्या रेषेला आपण संख्यारेषा म्हणतो. ही संकल्पना देखील विद्यार्थ्यांची याच पट्टीमध्ये आपल्याला स्पष्ट करता येते. तसेच परिमेय संख्या असतील, अपरिमेय संख्या असतील, अपूर्णांक संख्या असतील आणि सर्व संख्या मिळून ज्या संख्या तयार होतात त्यांना आपण वास्तव संख्या असं म्हणतो आणि त्या वास्तव संख्या देखील आपल्याला या पट्टीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना लक्षात येतील. म्हणजेच जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्या संख्या ज्ञान आहे ते संख्या ज्ञान हे अतिशय चांगल्या पद्धतीत आपल्याला त्यांच्यामध्ये अंतर्भूत करता येईल आणि ते अंतर्भूत झाल्यानंतर ज्या संख्येवरील क्रिया आहेत त्याच्यामध्ये बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल तो या संख्या ज्ञानामुळे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीत हा येत असतो. प्रामुख्याने नेहमी जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना चिन्हांमध्ये ह्या संख्या चिन्हांमध्ये बेरीज वजाबाकी करताना धनचिन्ह, ऋणचिन्ह यांच्यामध्ये अडचण निर्माण होते. कारण की जेव्हा विद्यार्थी गणित सोडवतात तेव्हा धनचिन्ह द्यायचं का ऋणचिन्ह द्यायचं ह्या संकल्पना त्यांच्या क्लिअर होत नाही. म्हणून मी या संख्यारेषेच्या एक उलट संख्यारेषा पट्टी तयार केली आणि त्यावरनं आपल्याला बेरीज आणि वजाबाकीचे नियम आणि चिन्ह आपल्याला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देता येतील. त्या संदर्भात मी एक आपली जी संख्यापट्टी असते संख्यापट्टीच्या विरुद्ध पट्टी म्हणजे आपली संख्यारेषेच्या नेहमी उजव्या बाजूला धनचिन्ह असतात, धनसंख्या असतात, डाव्या बाजूला ऋणचिन्ह असतात. त्याच्या एक्झॅक्ट उलट मी दुसरी एक पट्टी तयार केली. तिच्या उजव्या बाजूला ऋणचिन्ह आणि डाव्या बाजूला धनचिन्हांच्या संख्या अशा पद्धतीची उलटी संख्या केली.
मग याच्यामध्ये आपल्याला बेरीज आणि वजाबाकीचे नियम आपल्याला या ठिकाणी या फंक्या रेषेच्या माध्यमातून, या पट्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आपण ज्ञान त्यांना देऊ शकतो आणि त्यांच्या अंगामध्ये आपल्या याच्यामध्ये ते उतरवू शकतो आणि विद्यार्थी त्याच्यात चुका करत नाही, त्यांचा जेणेकरून कॉन्फिडन्स हा चांगल्या पद्धतीत निर्माण होऊ शकतो. त्याच्यातच उदाहरणार्थ पहिला नियम आहे आपला, धनसंख्येची बेरीज ही धनसंख्या येते. दोन धनसंख्या आपल्याला दिलेल्या असतील, त्या दोन धनसंख्येची बेरीज ही काय असते, धनसंख्या असते. म्हणजेच या ठिकाणी जर आपण या पट्टीच्या माध्यमातून घेतलं तर +5 +2 यांची बेरीज ही +7 येते. त्यानंतर +6 +1 यांची बेरीज ही 7 येते. +4 +3 यांची बेरीज ही 7 येते. म्हणजे काय, कोणत्याही या ठिकाणी आपण दोन धनसंख्येची बेरीज ही धनसंख्या येते, हा पहिला नियम आपण विद्यार्थ्यांना दृश्य माध्यमातून रुजवू शकतो. त्यानंतर दुसरा नियम आहे की मोठी संख्या, जर दोन संख्यांमध्ये मोठी संख्या ही धन असेल आणि लहान संख्या ही ऋण असेल तर या दोघी संख्यांची बेरीज करून त्या आलेल्या बेरजेला धनचिन्ह येतं, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. उदाहरणार्थ या ठिकाणी जर आपण घेतलं तर मोठी संख्या ही धन असेल, उदाहरणार्थ 7 ही धनसंख्या आहे आणि 5 ही लहान संख्या ऋण आहे. यांची बेरीज केली असता 7 - 5 + 2 ही 2 उत्तर त्याच्या या ठिकाणी येतं. तर नंतर 10 - 8 यांचे उत्तर हे 2 येतं, म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह आपण त्या संख्येला देऊ शकतो. हा दुसरा नियम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपण बिंबवू शकतो. तिसरा रूल आहे त्याचा, जर दोन संख्यांच्या बेरजेमध्ये जर मोठी संख्या ही ऋण असेल आणि लहान संख्या ही धन असेल तर ऋण धन करत असताना मोठी संख्या ही ऋण आहे आणि लहान संख्या ही धन आहे, तर आलेल्या बेरजेला आपण ऋण चिन्ह देऊ शकतो. म्हणजेच -6 + 2 -4, -8 + 4 -4, -10 -6 -4. म्हणजेच जर दोन संख्यांमध्ये मोठी संख्या ही ऋण असेल तर त्यांच्या आलेले उत्तर हे ऋण चिन्ह येतं. हा नियम आपण त्यांच्यामध्ये रुजवू शकतो. त्यानंतर शेवटचा तो त्यांचा रूल आहे, जर दोघी संख्या ऋण असतील तर आलेल्या उत्तर हे ऋण संख्यांची बेरीज होऊन त्यांचे उत्तर हे ऋण येतं. अशा पद्धतीचा आपला जो काही नियम आहे त्याच्यात जर आपण बघितलं तर -5 -3 -8, -4 -4 -8, -6 -2 -8. अशा पद्धतीचे बेरीज आणि वजाबाकीचे जे काही आपले बेसिक रूल आहेत हे रूल विद्यार्थ्यांना हे निश्चित करतात आणि त्या पद्धतीत आपण जर त्यांना या रूलच्या माध्यमातून शिकवलं आणि या गणितीय माध्यमातून शिकवलं तर दृश्य स्वरूपात त्यांना ते दिसतं. म्हणजे विद्यार्थी भविष्यामध्ये ज्या वेळेस आपल्या बेसिक क्रिया करतात, बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, या क्रिया करत असताना त्यांच्या चिन्हांमध्ये कोणतीच गडबड होणार नाही. आणि चिन्हांमध्येच विद्यार्थी जर आपण 9वी 10वीचा सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये जे ऋण, मायनस आणि प्लस या साईनमध्ये विद्यार्थी चुकतात आणि चुकल्यामुळे त्यांचे मार्क्स कमी होतात आणि त्या मार्क्स कमी झाल्यामुळे त्यांना असं वाटतं की गणित विषय हा कठीण आहे आणि गणित विषय कठीण असल्यामुळे ते गणितापासून लांब जातात. म्हणून गणिताची आवड आणि रुची निर्माण व्हावी त्यासाठी माझी ही गणितीय पट्टी ही अतिशय उत्कृष्ट आहे आणि या गणितीय पट्टीच्या मार्फत जर आपण त्या विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं, अध्ययन केलं तर निश्चितच विद्यार्थ्यांना गणित हे सोपं जाईल. अशा पद्धतीची ही माझी गणितीय पट्टी आहे. धन्यवाद.